शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सतधम्म आणि तथागतांचा श्रावक पूजनीय धम्म प्रचार अहोरात्र करणारा पूजनीय भिक्खू संघ आणि या ठिकाणी उपस्थित असणारा देखील भिक्खू संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत जीवन समर्पित आणि या ठिकाणी उपस्थित श्रद्धावान बालक बालिका उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री। तर आज या ठिकाणी आपण वर्षावास समारोह बुद्धांनी त्यांचा धम्म का ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोह आज या ठिकाणी आपण महापरित्राण पाठ आयोजित करून संपन्न करीत आहोत। तर भगवान बुद्ध म्हणतात की धम्म कशात आहे। जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला कशाची गरज आहे? अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा मनुष्याला पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं? काहीतरी प्रयत्न करावा लागते ना। अन्न वस्त्र निवारा। अन्न काय तुम्हाला लगेच भेटतं का? कोणत्या देवाला याचना करा देतं काय अन्न? परिश्रम करावा लागतं। निवारा सुद्धा तुम्ही कोणत्या देवाला म्हणा मला घर द्या बांधून देईल का? आपल्यालाच गवंडी लावावं लागेल, आपल्यालाच तिथे काय करावं लागेल? घर तयार करण्यासाठी परिश्रम करावा लागेल। आणि वस्त्र तुम्ही हे वस्त्र म्हणा बरं कोणत्या तर देवाला मला वस्त्र द्या नाही देणार, कुठेतरी तुम्हाला शिंपी शोधावं लागेल आणि शिंप्याकडून तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या मापाचं वस्त्र परिधान करून घ्यावं लागेल। ही गरज आताचीच आहे का? पूर्वीपासून चालत आलेली आहे, पण आम्हाला माहिती नाही म्हणून आमच्याकडे काय आहे? अज्ञान आहे, अविद्या आहे। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की धम्म कशामध्ये आहे? आर्य अष्टांगिक मग्गो। हे जे 8 मार्ग आहेत हे मार्ग जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये आचरणात जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म समजणार नाही। धम्म समजण्यासाठी धम्माच्या मार्गावर चालावं लागतं। मग धम्म म्हणजे काय? तर तंतोतंत अष्टांगिक मार्गाचा पालन करणे। जसं भगवंतांनी सुद्धा पंचवर्गीय भिक्षूंना धम्मोपदेश करून अष्टांगिक मार्ग जे मार्ग आहेत ते सांगितलं ना। तर आपल्याला सुद्धा काय करायचं आहे? अष्टांगिक मार्गाचा अवलंब करायचा आहे। तर भगवान बुद्ध म्हणतात की या जगामध्ये सम्यक दृष्टी जागृत करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? परिश्रम केलं पाहिजे। आपली आहे का सम्यक दृष्टी? नाही, कुणाचीच नाही। म्हणून आपण रडत बसतो। जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणपी दुःखा, अप्रिय संपयोगी दुःखम, प्रिय विपयोगी दुःखम, यम पेक्षित बल लवतिकम पी दुःखम, पंच उपादान खंड दुःख। हे दुःखाचे काय आहे?
कारण आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या मनातून घडत असतात. एखाद्याची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याला आनंद वाटतो का? त्याला वाटतं, दुःख होतं अजून की माझ्या मनासारखं का नाही झालं. आणि तो तीच गोष्टी काय करत राहतो, प्रयत्न करत राहतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्यानो, हे अष्टांगिक मार्ग तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जातं, सुखाकडे घेऊन जातं. जोपर्यंत तुम्हाला तुमची सम्यक दृष्टी जागृत नाही होत तोपर्यंत तुम्हाला धम्म समजणार नाही. आपण सगळे कशा आहात? मिथ्याधारी आहात. जो भगवंताचा धम्म आहे त्या धम्माच्या मार्गावर चालण्याऐवजी आपण काय करतो? अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो, कर्मकांडावर विश्वास ठेवतो. मग लगेच जातो आम्ही टाकळ घाटला, चला विठ्ठू बाबाकडे. विठ्ठू बाबाकडे गेलं तर आमचे सगळे प्रश्न सुटतील. आपण भगवंताचा धम्म हा आचरणामध्ये आहे. कुणाला मानतो किंवा ना मानतो याच्यावर नाही. जोपर्यंत तुम्ही आचरण नाही करत तर या सम्यक दृष्टी हा पहिला तुम्हाला समजलं पाहिजे की माझी दृष्टी कसली असली पाहिजे? सम्यक असली पाहिजे. मिथ्या म्हणजे खोटी माझी दृष्टी नसली पाहिजे. म्हणजे सत्यवादी. सम्यक म्हणजे परिपूर्ण असली पाहिजे. आता हे दुसरा सम्यक संकल्प. तर इथे बसलेल्यांनी प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. जसं भगवंतांनी संकल्प केला होता की मी जोपर्यंत बुद्ध होत नाही तोपर्यंत काय करेल? मी ही जागा सोडणार नाही. त्यांनी एकाच जन्मामध्ये केली का संकल्प पूर्ण? कित्येक जन्मामध्ये त्यांनी बोधिसत्व असताना बोधी प्राप्त करण्यासाठी संकल्प करत होते. म्हणून सम्मा संकल्प म्हणतो आपण. परिपूर्ण त्यांचा संकल्प आहे. आपला संकल्प काय आहे? आपला संकल्प आहे की बुद्ध विहारात जाणे. किती लोक जातात बुद्ध विहारात? 3 महिने वर्षावासापर्यंतच आपण काय करतो? विहारामध्ये जातो. आणि 3 महिने झाल्यानंतर विहाराकडे कोणीही पाहत नाही. सगळे विहाराकडे पाठ फिरवतात का नाही? म्हणजे आमचा संकल्प खूपच अधुरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन. कधी होईल भारत बौद्धमय? जोपर्यंत तुम्ही तुमच्या आचरणामध्ये पहिला तुम्ही लोक बौद्ध नाही होऊ शकत तोपर्यंत भारतातले कोणतेच लोक बौद्ध होऊ नाही शकणार. कारण तुम्हालाच बौद्ध धम्मामध्ये काय करायचं हे माहिती नाही. बौद्ध धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला? इतर धर्माचा अभ्यास केला, परंतु बौद्ध धम्मामध्ये काय होती? समता होती, समानता होती. आहे का भेद स्त्री पुरुष? परंतु इतर धर्मामध्ये काय भेद आहे? स्त्रीला काय दिलेलं आहे? दुय्यम स्थान दिलेलं आहे. पण बौद्ध धर्मामध्ये काय? स्त्री आणि पुरुष दोघेही काय आहेत? समान आहेत. इतका शुद्ध, इतका पवित्र धम्म नुसतं भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आहे. आपल्याला समजलं पाहिजे की पाश्चिमात्य देशातील लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि बौद्ध लोक पूर्वी कसे राहत होते त्या पद्धतीने ते राहतात. आपण राहतो का? मग आपल्याच भारत देशामध्ये भगवंतांनी काय केला होता? धम्माचा उपदेश केला होता. मग खरी गरज कुठे आहे? इथे पाहिजे का नाही? पण आपल्या इथे धार्मिक लोक खूपच कमी आहेत. आणि सगळ्यात जास्त धार्मिक लोक कुठे आहेत? 197 देशामध्ये धार्मिक लोक आहेत. आणि आपला भारत देश काय? पिछाडीवर आहे. कुणामुळे? आपल्यामुळे.
आपल्या लोकांमुळे, कारण आपल्याला बौद्ध धर्माचा जो गाडा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तुम्ही माझ्या धम्माचा रथ जर पुढे घेऊन नेत असाल तरच तुम्ही त्या धम्माच्या रथाला काय करा, हात लावा. जर त्या धम्माच्या रथाला पुढे नाही घेऊ शकत तर तो धम्म तिथेच राहू द्या, त्याला हात पण नका लावू. आपण काय केलो, त्याला हात लावून खूप मागं नेलो. 56लाच आपण किती हात लावलो, परंतु आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आज परिस्थिती कशी असायला पाहिजे, आज कोणत्याच भंतीची तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसली पाहिजे होती. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे होत्या. आज आपल्या बऱ्याचशा लोकांना याचना नाही येत. याचना आपण म्हणताना किती वेळा चुकलो, हे कशामुळं की आपण रोज नाही करत, कधी तर करतो म्हणून आपला संकल्प काय आहे, अधुरा आहे. हे संकल्प पूर्ण करण्यासाठीच भगवंतानी काय म्हटलेलं आहे की तुम्ही रोज अभ्यास करा त्याचा. जर तुम्ही रोज अभ्यास केला तर त्याचं काय होईल, तुम्हाला तुमच्या लक्षात राहील. तुम्ही कधीच्या काळात विहारात येता, आज महापरित्राण पाट्या म्हणून एवढे लोक आहेत. दुसऱ्या दिवशी पहा तुम्ही विहारात कार्यक्रम घ्या, एवढे लोक आहेत, तेवढे लोक पण नाही येणार. किती येणार लोक मोजून, 10-15. आज विशेष काही तर महत्वाचा दिवस आहे म्हणून आज इतके लोक जमा आहेत. हे जर आपला संकल्प अनेक दिवसापर्यंत अशी जर संख्या दिसली तर येणाऱ्या काळामध्ये भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार. हे बौद्धमय बनवायचं आपल्या हातात आहे, परंतु आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. आज आपल्या लहान मुलांना पण संस्कार नाहीत, आहेत का? इतर धर्मातील लोकांकडे पहा तुम्ही, त्यांच्या लहान मुलांना, छोट्या छोट्या मुलांना, हिंदू असेल तर त्यांना हिंदूची प्रार्थना येते, मुस्लिम असो तर मुस्लिमांचा नमाज पठण करतात, ख्रिश्चन असो तर चर्चमध्ये जाऊन ते बायबल ग्रंथ वाचतात. म्हणजे प्रत्येकाच्या धर्मातील लोकांनी त्यांची संस्कृती काय केलेली आहे, जपलेली आहे, जोपासलेली आहे. आपण जोपासली आहे का? आपल्या लहान मुलांना सुद्धा अजून काय म्हणतात हे माहीत नाही. हे कधी माहीत होईल, ज्यावेळेस त्यांचे आई वडील धार्मिक होतील. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की राजा जर धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा काय होईल, धार्मिक होईल. मग या मुलांचे आई वडीलच राजा समान असतात. जर तुम्हीच धार्मिक नाही तर ते मुलं कसे धार्मिक होतील? म्हणून आपला संकल्प कसला असला पाहिजे, सम्यक असला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सम्यक संकल्प करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख प्राप्त होत नाही. आता हे तिसरा धम्म. तर तिसऱ्या मार्गामध्ये भगवंतांनी सांगितले सम्यक वाचा. तर वाणीचे 4 प्रकार येतात. तर पहिला आहे पिसुन्न वाचा वेरमणी. आपण काय करतो, एकमेकाच्या घरी गेल्यानंतर या व्यक्तीबद्दल सांगायला लागतो, मग दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीबद्दल सांगायला लागतो. म्हणजे आमच्या चित्तामध्ये काय झालेलं आहे, चुगल्या करायची सवय लागलेली आहे. इतक्या चुगल्या करतो. आज चुगल्यामुळे सासूचं घर वेगळं, सुनेचं घर वेगळं झाले का नाही? सासू सुनी एकत्र राहतात का? पूर्वीच्या काळी लोक कसे राहायचे, संयुक्त कुटुंब म्हणून राहायचा, एकत्र. आमच्याच परिवारातलं सांगतो, आज आमचे काका वगैरे सगळे 7-8 लोक एका घरात राहायचो आम्ही. जसं आमच्या काका लोकांचे लग्न झाले, त्यांना मुलं बाळ झाले, त्यांना नोकऱ्या लागल्या.
आज ते प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्यानी राहतात. कुणामुळे? तर त्यांच्या पत्न्यांमुळे. की आज आपल्या नाते लोकांमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, या चुगलीमुळे काय झालेलं आहे, स्फोट झालेला आहे. आणि नात्याचा स्फोट होऊन आज प्रत्येक कुटुंबामध्ये भांडणं होत आहे. तर या गोष्टीला आपण सर्वजण जबाबदार आहोत. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर तुम्ही चुगल्या करायचं बंद करा. तर तुम्ही ज्यांच्या चुगल्या करता ते सुद्धा तुमचे चुगल्या करतात गैरहजेरी. आपल्याला माहीत नसतं, आपण बेहोशीत असतो. आज आपल्याला चांगलं वाटतं एकाबद्दल बोलायला आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी गैरहजर राहा तर तुमची चुगली तिथे सगळी बाहेर पडते. मग तुम्ही काय काय सांगत होते, कसं सांगत होते, मग ती व्यक्ती त्या व्यक्तीला सांगत होते ना, तर ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल अजून तुमच्याबद्दल सांगते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की चुगल्याने माणूस कधीच त्याची वाणी सम्यक बनत नाही, उलट त्याच्या वाणीला दोष लागतो. हा सगळ्यात मोठा वाणीचा दोष आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण चुगल्या करणं बंद केलं पाहिजे. फरुस वाचा. फरुस वाचा म्हणजे फरुस वाचा वेरमणी. तर आपण बोलताना आपली वाणी इतकी मधुर असली पाहिजे की समोरचा प्राणी सुद्धा आपल्या जवळ आला पाहिजे. आपले लहान मुलं तर येतात का जवळ, इतकं कठोर बोलतो ना आपण. आपल्या वाणीमध्ये इतका उद्धटपणा आहे. या उद्धटपणामुळेच माणसं तुटतात. आज तुम्हाला वाटत असेल की मी कठोर बोलल्यानंतर माझा दबदबा वाढत आहे. चूक आहे. उलट तुमचा दबदबा कमी होतो. तुम्ही एखाद्याला उद्धट बोला, त्याला असन्मानजनक शब्द वापरा, तो तुमच्या समोर शांत राहतो. पण तुम्ही ज्यावेळेस तिथे नसता त्यावेळेस तो तुमच्याबद्दल इतरांना सांगत असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपली वाणी कशी असली पाहिजे, शिथिल असली पाहिजे, इतकी मधुर असली पाहिजे की तुमच्या वाणीनं काय झालं पाहिजे की आजूबाजूचं वातावरण पण शांत झालं पाहिजे. भगवान बुद्धांची कथा सांगतो. भगवान बुद्धांची तर भगवान बुद्धांना मारण्यासाठी अजातशत्रू आणि देवदत्त हे काय करतात, एका नालागिरी नावाच्या हत्तीला आपू उसाच्या कांड्यामध्ये, जे आपण ऊस खातो ना, तर त्या उसाच्या कांड्यामध्ये त्यांनी आपूचे जे नशील पदार्थ असतात ते टाकतात आणि टाकल्यानंतर तो नालागिरी नावाचा हत्ती ते सेवन करतो. आता आपल्या घरामध्ये एखाद्या मनुष्याला जर दारू पिल्यानंतर तो शुद्धीवर असतो का? तो पत्नीला मारतो, आपल्या लहान मुलांना मारतो, शिवीगाळी करतो, किंवा त्याला होश नसतो, बेहोशीत असतो. आपल्या घरातला जर व्यक्ती दारू पिला तर हा तर एक पशु आहे. आणि असा तसा नाही तर सगळ्यात बलाढ्य शक्तिशाली पशु आहे. आणि त्या पशुला समजेल का? मग त्या नालागिरी नावाच्या हत्तीला इतकी नशा चढली, त्या नशेमध्येच त्याने काय केलं, गोंधळ घालायला लागला. इकडे तिकडे भिक्षू लोक पळू लागले. भगवान बुद्धांना 6 विज्ञा प्राप्त होत्या. त्यांचं इतकं मोठं वलय होतं की 21 फुटापर्यंत जितका जरी प्राणी आला तरी त्यांच्या संपर्कात आल्यावर शांत व्हायचा. म्हणजे भगवंताला काय होतं, वलय प्राप्त होतं. त्यांना 6 विज्ञा प्राप्त होत्या. प्रत्येक दूरवरच्या गोष्टी त्यांना ऐकायला भेटत होत्या. आकाशमार्गे ते जात होते. म्हणून ते आपल्या आईला 33 देवलोकामध्ये जाऊन धम्मोपदेश केले. आपण जाऊ शकतो का देवलोकात? कारण आम्हाला अभिज्ञा प्राप्त नाही. या अभिज्ञा प्राप्त करण्यासाठीच भिक्षू वर्ग घरदार सोडतात, आई वडील सोडतात आणि अंगावर चिवर घेतात. चिवर घेण्याचा उद्देश काय आहे?
निब्बाण परमसुख, निब्बाण प्राप्त करणे हा उद्देश आहे. जसं तुम्हाला मुलं बाळ सगळे गोष्टी आहेत तसे आम्हाला सुद्धा आहे, पण आम्ही सगळ्या गोष्टी काय केलो, स्वतःसाठी सोडलो, परिवारासाठी नाही, समाजासाठी आम्ही चिवर नाही घेतला. चिवर आम्ही कोणासाठी घेतलं, आमच्या स्वतःसाठी घेतला. कारण निब्बाण सच्चीकरणस्थाय म्हणजे दुःखातून बाहेर पडून निब्बाणाचा साक्षात्कार व्हावा. निब्बाण सच्चीकरणस्थाय, निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे काशाय वस्त्र, अर्हंताचं ध्वज म्हणतात त्याला, की हे अर्हंताचं ध्वज असं तसं कुणाच्या अंगावर नाही आहे. प्रत्येकाला वाटतं आपण भिक्षू बनलं पाहिजे, पण ते बनू नाही शकत. कारण ते पुण्य असतं, ज्याचं त्याचं ते पुण्य असतं. आणि विशेष या काशाय वस्त्रामुळं तो सुगतीला जातो, त्याची दुर्गती कधीच होत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा काशाय वस्त्रधारी काय असतो, निब्बाणाच्या मार्गाला जाणारा, परिश्रम करणारा. म्हणून अट्टपुरीस पुगल आपण म्हणतो कशामध्ये, संघवंदनेमध्ये. अट्टपुरीस पुगला एस भगवतो सावक संगो. श्रोतापन्नच्या 2 जोड्या, शक्रदागामीच्या 2 जोड्या, अनागामीच्या 2 जोड्या आणि अरहंत पदाच्या 2 जोड्या, अशा 8 अट्टपुरीस पुद्गल. पुद्गल म्हणजे व्यक्ती, तो व्यक्ती या 8 मार्गावर जातो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपली वाणी मधुर असली पाहिजे. तसला हिंसक हत्ती नालागिरी भगवान बुद्धांची वाणी ऐकला. भगवंतांनी एवढंच म्हटलं, नालागिरी शांत हो. कारण नालागिरी हा बिंबिसार राजाकडे भगवान बुद्ध जायचे आणि तो नालागिरी हत्तींची संपर्क साधायचे, की अनेक दिवसापासून नालागिरी हत्ती काय करायचा, भगवंताची वाणी ऐकायचा. आणि वाणी ऐकल्यामुळे त्याच्या जी नशा चढली होती ती नशा उतरली. कशामुळे, मधुर वाणीमुळे. तसं आपल्यामध्ये पण नशा चढलेली आहे. कशाची, पैशाची चढली का नाही, अहंकाराची. मला बोलवलं तर मी तिथे येईल, नाहीतर मी येणार नाही, मला निमंत्रण द्यावं लागतं. अहंकार, गर्व, अभिमान, ईर्ष्या, घमंड ही आम्हाला सुद्धा नशा आहे. पण या नशेतून बाहेर कोण काढणार, तर काढतो तुम्हाला एकच व्यक्ती, तो भगवंताचा श्रावक भिक्खू. तो एकटाच या जगामध्ये विश्वामध्ये आहे. तो व्यक्ती तुमची काय करू शकतो, या अहंकाराला बाहेर काढू शकतो, क्रोधाला बाहेर काढू शकतो, द्वेषाला बाहेर काढू शकतो, मत्सराला बाहेर काढू शकतो. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा तुमची वाणी कशी ठेवा, सम्यक ठेवा, मधुर ठेवा. पाहिलं का तुम्ही कधी कोणत्या भंतीजीला तुम्हाला उद्धट बोलताना भगवंताच्या सांगण्याप्रमाणेच तुम्हाला ते काय करतात, धम्म सांगतात. पण तुम्हाला समजत नाही. तुम्ही काय करता, आज इकडे ऐकता, दुसऱ्या दिवशी या कानाने बाहेर सोडता. धम्म हा आचरणासाठी आहे, ऐकण्यासाठी पण नाही. आणि तुम्ही जितकं त्याच्यावर जाल तितकं तुम्हाला त्याचा फायदा होतो. इतका हिंस्र पशु सुद्धा भगवंताच्या वाणीनं शांत होतो. आपण तर काय आहे, मनुष्य आहे. म्हणून आपल्या लहान मुलांना सुद्धा आपण बोलताना मधुर वाणीनं बोललं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा काय होईल, परिवर्तन होईल. आज तुम्ही जर त्यांना व्यवस्थित नाही बोललात तर ते मुलं अजून उद्धट बोलतात. तुमच्या गैरहाजरीमध्ये ते अपशब्द बोलू लागतात का नाही, की याला कारणीभूत कोण आहे,
आई वडील आहेत. माता पितू पठाण पुत्र दारस संग हो अनाकुलाच कमंता ऐक्त मंगल उत्तम. जर आई वडिलांनी जर आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले नाही तर त्या मुलाचं मंगल होईल का, अमंगल होईल ना. मग त्यांचं मंगल होण्यासाठी तुम्हाला रोज विहारात जावं लागेल. विहारात गेल्यानंतर तुमच्या मुलांना सुद्धा सवय लागते. तुम्ही शाळेत पाठवता का नाही, कशासाठी पाठवता, त्याच्यावर चांगले संस्कार लागावे. पण भगवान बुद्ध काय म्हणतात की या शाळेपेक्षाही एक श्रेष्ठ विद्यालय आहे, त्याला आपण विहार म्हणतो. आता या विहारामध्ये फक्त वंदना होती. भगवान बुद्धांच्या काळामध्ये प्रत्येक भिक्षू परिपूर्ण असायचे. 18 ग्रंथाचं त्यांच्याकडे ज्ञान असायचं. म्हणून नालंदा युनिव्हर्सिटी आता फेमस आहे. पण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तिथे बरेचसे परदेशी लोक यायचे शिकायला. आज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते का नाही कोलंबियाला, लंडनला, जसं फॉरेनचं शिक्षण घेण्यासाठी. आज आपण पण आपल्या मुलांना फॉरेनच्या एज्युकेशन देण्यासाठी त्यांना बाहेर पाठवतो. परंतु विद्यालय म्हणून नालंदा प्रसिद्ध होतं. आणि त्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये हित्सॅन, फैयान हे जे परदेशी लोक होते पर्यटक म्हणून, ते आपल्या पाठीवर इतकं वजन घेऊन यायचे. आज आपण वाहनाने सुद्धा त्यांच्या देशात नाही जाऊ शकत, परंतु ते चीनमधून आपल्या पाठीवर इतकं वजन घेऊन आले आणि भारतातून त्यांनी काय केलं, सर्व धम्म गोळा केला. त्यांना धम्म आवडला. इथले लोक, इथल्या लोकांचं बोलणं चालणं, म्हणजे ही संस्कृती आता आपण आपल्या देशात रुजवूया हे लोकांनी ठरवलं. त्याच लोकांनी, चीनी लोकांनी. आणि आज संपूर्ण चायना बौद्ध धर्म फॉलो करता का नाही, 3 लोकांमुळे. हित्सिंग, फैयान हे जे 3 लोक आले होते भारतामध्ये, तर त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीप पाहिला. आज आपल्या जम्बूद्वीपमध्ये अफगाणिस्तान सुद्धा होता, कझाकस्तान जे मुस्लिम राष्ट्र आहे, तर तिथे ग्रीक लोक राहायचे. आणि ग्रीक लोक मिलिंद राजामुळे, हा मिलिंद ग्रीक राजाचा प्रमुख होता. तो राजा स्वतः अंगावर चिवर घेतात आणि चिवर येऊन आपल्या संपूर्ण ग्रीक मधील लोकांना सुद्धा काय करतात, बौद्ध करतात. म्हणून आज सुद्धा बघा गंधार शैली प्रसिद्ध आहे का नाही, आपल्या घरावर सुद्धा आपण काढतो डिझाईन फॅनच्या खाली. ती परंपरा या ग्रीक लोकांनी रुजवलेली आहे भारतात. त्यांनी आपल्याला इथे पडद्यावर पण दिसतात हे डिझाईन. म्हणजे या डिझाईनची संकल्पना पहिला मांडणारा ग्रीक लोक होते. आणि आपण त्यांना काय म्हणतो, गंधार शैली. म्हणजे त्याला पाहिल्यानंतर तो व्यक्ती मंत्रमुग्ध व्हायचा त्याच्यामध्ये, त्याला इतके प्रसन्न वाटायचा. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, गंधार शैली. ही वाणी आपल्याकडे असली पाहिजे सम्यक. तोपर्यंत आपण आपली संस्कृती वाढवू नाही शकत. बाकीच्या लोकांनी वाढवली, आता आपल्याला वाढवायचं आहे भारतात. कारण बौद्ध धर्म हा मूळ कुठला आहे, भारतातला आहे. मग आजपासून तुम्ही संकल्प करा की मी आजपर्यंत काय करेल, बौद्ध धर्माचं आचरण करेल. आता आहे मुसावादा. आपण खरे बोलतो का, प्रामाणिक विचारा, स्वतः मनाला विचारा की आपण इथं बसलेले 1% तर लोक खरं बोलतात का?
की भगवान बुद्ध म्हणतात की तुमच्याकडे जर मुसावादा असेल तर तुमचे मुलं सुद्धा काय होतात त्या पद्धतीने होतात. आपल्या घरी एखादा कोणी व्यक्ती आला तर आपण त्यांना काय म्हणतो, आपल्या लहान मुलांना सांगतो मम्मी घरात नाही असं म्हण. मग आमची मुलगी सुद्धा काय करते, आईचं ऐकते, मम्मीचं ऐकते. आणि मम्मी सांगितले मग मावशी मम्मी नाही घरात, मम्मी बाहेर गेली, बोलायला लावतो का नाही, खोटं लावतो का नाही. वडील सुद्धा आपल्या मुलांना काय करतात, खोटे बोलायला लावतात. त्यांचे मित्र येतात, वडिलाचे मित्र आल्यानंतर मग विचारतात, हे बाबू तुझा पप्पा कुठे रे. मग सांगतो आमचा बाबू पप्पा गावाला गेले. पप्पा घरातच झोपलेले असतात पण आमचा बाबू काय म्हणतो, गावाला गेले. किंवा आमचे बाबा गावाला जातात किंवा घरातच असतात आणि त्यांना फोन येतो, कुठं आहे तुम्ही. नाही नाही मी इकडे गावात आलो, बाहेर आहे. म्हणजे आम्ही काय करतो, अप्रत्यक्षरित्या सुद्धा खोटं बोलतो का नाही. मग हे खोटं बोलणे सुद्धा काय आहे, तुमचं शील घात आहे. तुमचं जो मार्ग आहे सम्यक वाणीचा तो तुटून जातो आणि तुटल्यामुळे तुम्हाला निब्बाणापर्यंत पोहोचता येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की या चारी वचनाचं तुम्ही काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. हे मार्ग जोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर चालत नाही तोपर्यंत तुम्हाला काय संबोधी प्राप्त होत नाही. तथागतांनी सुद्धा बोधिसत्व असताना प्रयत्न केलं. किती वर्ष, 6 वर्ष. 6 वर्ष खडतर तपस्या केली पण त्यांना लाभ झाला का. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, मध्यम मार्ग आहे की त्यांना मध्यम मार्ग स्वीकारल्यावरच त्यांना संबोधी प्राप्त झाली. नाहीतर आपण आपल्या शरीराला किती उपाशी ठेवा काही होत नाही. आज तुम्ही म्हणा मी इथे बसणार आणि इथून जागा सोडणार नाही, मी ध्यानच करत राहणार, तर तुम्हाला संबोधी प्राप्त होईल का. तर ही संबोधी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या मार्गावर जावं लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही या मार्गावर जात नाही तोपर्यंत तुमचं भलं होत नाही. आता आहे सम्यक कर्मान. सम्यक कर्मामध्ये पंचशिलाचे 3 शील येतात. पानाती पाता. बुद्ध विहारात आपण रोज म्हणतो, बंतीजी पण आपल्याला शील देतात. मगाशी बंतीजीने शील दिलं. तर मला सांगा पानाती पाता या ठिकाणी बसलेल्या लोक किती लोक आहेत, हात वर करा. त्यांनी हत्याच केली नाही. केली नाही खरंच का, मच्छर मारले ना. भगवान बुद्ध म्हणतात की एखाद्याच्या मनाला वेदना देणे ही हत्या आहे का, आहे ना. त्याच्या मनात व्याकुळ होतो ना मन. तुम्ही एखाद्याला वाईट बोला आणि तो रडू लागला तुमच्या समोर, मग ती हत्या नव्हे का. मग कशा म्हणाल तुम्ही हत्या नाही केली. म्हणजे आपल्या वाणीमुळे एखादा व्यक्ती सुद्धा दुःखी नाही झाला पाहिजे इतका आपण जागरूक असलं पाहिजे, सजग राहायला पाहिजे. आपण काय करतो, बोलताना त्याचं मन दुखवतो. मी सुद्धा बोलताना तुमचं मन दुखवलं तर माझी हत्या झाली, कारण माझं सुद्धा शील तुटलं. की आपण समोरच्याला बोलताना कसं बोललं पाहिजे, नम्रतेने. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हत्या करणे हा सर्वात मोठा दोष आहे. की या हत्येमुळे माणसाची दुर्गतीला उत्पत्ती होते. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये साकेत नगरीमध्ये प्रसेनजित राजांनी किती 500 गायी, 500 बकरे, 500 कोंबड्या अशा आणि 500 बैल या अशा पशूंची हत्या करण्याचं ठरवलं होतं साकेत नगरीमध्ये.
आणि भगवान बुद्ध आपल्या हातात भिक्षापात्र घेऊन साकेत नगरीकडे निघत होते. आणि साकेत नगरीकडे निघत असताना असे लोक गर्दी करून थांबले होते. भगवंतांनी दुरून पाहिलं की इथे नेमकं काय होत आहे. आणि मग तिथे एका व्यक्तीला विचारतात की हे सत्पुरुष, हे पुरुष, हे व्यक्ती, हे काय होत आहे इथं. तर ते भगवान बुद्धांना म्हणतात की भगवान, या ठिकाणी आमचे जे राजे आहेत, आमचे जे राजा आहे, जे प्रसेनजित राजा, ते लोकांच्या कल्याणासाठी या निष्पाप प्राण्यांची बळी देत आहेत. भगवान बुद्ध पाहतात आणि पाहून म्हणतात, हे असं आहे का? ठीक आहे, तर मी राजाचं मन परिवर्तन करेन. आणि भगवान बुद्ध काय करतात, प्रसेनजित राजाला म्हणतात की हे राजन, तू काय करत आहेस? प्रसेनजित राजा म्हणतात की मी माझ्या प्रजेच्या सुखासाठी या प्राण्यांची आहुती देत आहे आणि या प्राण्यांचं मांस या सगळ्या गोरगरिबांना वाटप करणार आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की राजन, तू हे पाप कर्म करत आहेस, कारण तू जर या प्राण्यांना मारला तर तुझा सुद्धा जन्म या प्राण्याच्या योनीत होईल. कारण भगवान बुद्ध म्हणतात की एका प्राण्याला मारलं तर आपला जन्म त्या जोपर्यंत आपण ते पाप कर्म भोगत नाही तोपर्यंत त्याचा जन्म त्या प्राण्याच्या योनीतच होत राहतो. कमीत कमीत एका प्राण्याला मारलं तर आपल्याला 1000 वेळा बकरच म्हणून जन्माला यावं लागतं. आणि तू एवढे जर प्राणी मारले तर त्याचा विचार करू शकतो का आपण? मग भगवान बुद्धांची वाणी ऐकताच त्यांनी काय केलं, हत्या थांबवली. आणि हत्या थांबवल्यानंतर सगळ्या प्राण्यांना काय भेटलं, जीवदान भेटलं. आणि म्हणून त्या साकेत नगरीचं नाव काय झालं, अयोध्या. अयोध्या म्हणजे काय, तर तिथे वध प्रथा थांबली. म्हणजे राजा जर युद्ध करायचं असेल तर त्या युद्धाच्या सुरुवातीला तिथं काय केलं जायचं, प्राण्यांना बळी द्यायला जायचं. म्हणजे आजपासून राजांनी युद्धच थांबवलं म्हणून त्याचं नाव काय पडलं, अयोध्या. म्हणजे आजपासून आपण युद्ध करायचं नाही म्हणून त्याचं आज पण इतिहासात नाव काय आहे, अयोध्या. आज पण तिथं काय म्हटलं, अयोध्या म्हटलं जातं. पण हे अयोध्या कुणामुळे पडलं नाव, भगवान बुद्धांमुळेच पडलं. कारण त्याचं पूर्वीचं नाव काय होतं, साकेत नगरी. आणि त्यातून एक प्राण्याचं काय वरून एक पत्रा पडतो आणि पत्रा पडल्यानंतर एका बकऱ्याचं मान छाटली जाते. आणि मान छाटल्यानंतर मग राजन म्हणतात की भगवान, मी तर यांना सगळ्यांना जीवदान दिलं, परंतु हा एकच प्राणी हा कसा काय मरण पावला? तर भगवान बुद्ध म्हणतात की यांनी सुद्धा अशाच प्रकारे मनुष्य असताना बकऱ्याला मारलं होतं. आणि हा याचा शेवटचा जन्म आहे बकऱ्या. आणि इथून पुढे त्याचा जन्म होणार नाही. म्हणजे त्याचं जे कर्म असतं तर ते कर्म त्याला फेडावं लागतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हत्या जर तुम्ही कराल तर तुम्हाला सुद्धा या प्रकारे जन्माला यावं लागतं. म्हणून देवता लोकांमध्ये उत्पन्न होण्यासाठीच हे अष्टशील असतं. अष्टशील कशासाठी असतं की सुगतीला जाण्यासाठी. पण आपण काय करतो, अष्टशील पालन नाही करत. अष्टशील कमी लोक, खूप कमी लोक आपल्या भारतामध्ये काय करतात, शिलाचं पालन करतात. परंतु तुम्ही बाहेरच्या देशामध्ये पाहिला तर प्रत्येक व्यक्ती तिथे अष्टशिलाचं पालन करतात. जैन लोक सुद्धा अष्टशिलाचं पालन करतात, कारण वर्षावास ते सुद्धा पकडतात. जैन लोक सुद्धा, कारण श्रमण हा जैन लोकांमध्ये पण येतो. तेवढंच की
जैन लोकांमध्ये नग्न राहतात, आपल्या बौद्ध धर्मामध्ये अंगावर काश्या वस्त्र परिधान करतात. एवढाच फरक आहे. त्यांना सुद्धा भिक्खूच म्हणतात. ते सुद्धा चालत राहतात, त्यांच्या लोकांना उपदेश करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा 5 शिला आहेत, आपल्यामध्ये सुद्धा काय आहे 5 शिला आहेत. आणि दोन्हीही धर्म समकालीन आहेत. आणि म्हणून या हत्या न करणे हे तुमचं काय आहे सम्यक कर्मांत आहे. दुसरा सील आदिन्न दाना. या ठिकाणी आपण बसलोय आणि आपल्याला भेटली 500ची नोट. आपण काय करतो, लगेच 500ची नोट घेतो, खिशात घालतो. किंवा एखाद्या रस्त्यामध्ये आपल्याला कुठेतरी पैसे सापडतात, आपण लगेच उचलतो. पण ज्याची आहे तो तिथे शोधत येतो का नाही. पण ज्यावेळेस तो आला त्यावेळेस आपण काय म्हणतो, तुम्हाला विचारतो, आई ते नोट पाहिली का. आईकडेच असते, पण आई काय म्हणते, मी नोट नाही पाहिली. म्हणजे आपण एखाद्याची वस्तू चोरतो म्हणजे आपलं काय सीलभंग होतं. किंवा एखाद्याच्या झाडाचे आंबे तोडतो, आपण पेरू तोडतो, ही सुद्धा काय झाली, आपली चोरी झाली का नाही. मग हे तुमचं सम्यक कर्मात आहे का. याला सुद्धा भगवंताने काय म्हटले, अकुशल कर्म आहे. आपण त्याची वृद्धी करत असतो. आणि चोरी करणारा व्यक्ती कधीही सुगतीला जात नाही, त्याची हमेशा दुर्गती होते. म्हणून आपण हे सील कशासाठी असतात, परिवर्तनासाठी असतात. जितकं तुम्ही या सीलाला जोपासाल तितकं तुमच्यामध्ये बदल होतो. आणि तुमच्यामध्ये बदल झाल्यानंतर तुम्हाला पाहून इतरांमध्ये सुद्धा बदल होतो. म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे, चोरी नाही केलं पाहिजे. आता आहे कामे सुमेच्या चारा. हा तिसरा सील आहे पंचशिलातला. हा कशामध्ये येतो, भगवंतानी सांगितलेल्या मार्गामध्ये येतो. कशात, अष्टांगिक मार्गामध्ये. म्हणजे अष्टांगिक मार्गामध्येच पंचशिला आहे, अष्टांगिक मार्गामध्येच अष्टशिला आहे, अष्टांगिक मार्गामध्ये 10 पारमिता आहे, अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक प्रदान आहे, 4 सम्यक प्रदान. अष्टांगिक मार्गामध्येच बल आहे, प्रज्ञा बल, स्मृती बल, वीर्य बल, समाधी बल, सती बल. हे सगळ्या बल आहे कशामध्ये, अष्टांगिक मार्गामध्ये. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की तुम्ही अष्टांगिक मार्गाचंच पालन करा, अष्टांगिक मार्गाला वाचन करा, अष्टांगिक मार्गाला तुम्ही समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही अष्टांगिक मार्गाला समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये विकास होत नाही. हे अष्टांगिक मार्ग कशासाठी आहे, कृतीसाठी आहे. आणि या तिसऱ्या शिलामध्ये भगवान बुद्ध म्हणतात कामे सुमेच्या चारा वेरमणी. आपण आपल्या पतीशीच एकनिष्ठ असलं पाहिजे आणि पतीने सुद्धा आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आज बघा, आज वातावरण किती दूषित आहे. आणि तुम्ही जे सिरियल पाहता त्याच्यामध्ये सुद्धा दूषित दाखवतं. आणि तीच कृती आम्ही काय करतो, आमच्या घरी करत राहतो. भगवान बुद्धांनी सांगितले की अनैतिक संबंधाने पूर्ण मनुष्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि आपण काय करतो, त्याच शिलाचं उल्लंघन करतो. की आपण जर नैतिक राहिलं, प्रामाणिक राहिलं आपल्या पतीशी, आणि पत्नीने सुद्धा आपल्या पतीशी एक प्रामाणिक राहिलं, तर समाजातले वातावरण दूषित होईल का. म्हणजे हे सील सुद्धा तुम्हाला कुठे घेऊन जातं, सुगतीला. हे जे ब्रह्मचर्य पालन कशासाठी करतो आम्ही, हे सुगतीसाठीच आहे.
मुलं जन्माला घालणं म्हणजे खूप अवघड नाही. जनावरं सुद्धा घालतात का नाही, पण त्यांचे ते कर्म असतात. प्राणी पशु पक्षी हे सुद्धा त्या पिल्ल्यांना जन्म देतात, पण ब्रह्मचर्याचं पालन फक्त क्वचितच लोक करू शकतात. की हे ब्रह्मचर्य सुगतीला ब्रह्माच्या पण पुढे घेऊन जाणार असतो. ब्रह्मा सुद्धा नतमस्तक करतो. कुणाला? भिक्षूला. बाकीचे देवता सुद्धा करतात. शक्र देवता कित्येक वेळा भगवंताची सेवा करण्यासाठी यायचे. भिक्षू लोकांना वंदन. महासमय सुक्त तुम्ही पठन करा, त्याचं वाचन करा की महासमय सुक्तामध्ये पूर्ण देवाची समूह आला होता. सहस्त्र हजारोच्या पटीने देवता. की भगवान बुद्धांनी कपिल वस्तूमध्ये महासमय सुक्ताचं पठन केलं होतं. की महासमय सुक्तामध्ये भगवंतांनी सांगितलं की यक्ष लोक सुद्धा आलेले आहेत. कुणाला? तर अर्हंताला वंदन करण्यासाठी. म्हणजे भिक्षूला वंदन करण्यासाठी देवता लोक सुद्धा काय करतात? वाट पाहत असतात. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की हे सील, हे ब्रह्मचर्याचं सील कशासाठी असतं? सुगतीला. जितकं तुम्ही ब्रह्मचर्य पालन जास्त कराल त्याच्यापेक्षा अधिक लाभ तुम्हाला होतो. तुमचा मृत्यू होत असताना तुम्हाला मृत्यू सजगतेने होतो. तुम्ही कुठेही मृत्यूला जाल तर तुमची दुर्गती होत नाही, सुगती होते. म्हणून यासाठी सम्यक कर्म करायचं असतं. कशासाठी करायचं असतं? की सुगतीचा जाण्याचा मार्ग काय आहे? सम्यक कर्मात आहे. सम्यक आजीविका. आपण जीवन जगतोय, सम्यक जीवन जगताना तुम्ही काय ते बसलेले कुणाच्या इथं सांगा? सम्यक आजीविका म्हणजे काय? तर वाईट मार्गाने कर्म न करता, पैसा न कमवता चांगल्या पद्धतीने तुम्ही कमवा. तर भगवान बुद्ध निधिखंड सूत्रामध्ये म्हणतात की आज तुम्ही जर पुण्य साठवलं नाही, पुण्य कशाला म्हटलेलं आहे? चांगल्या गोष्टी करून. तर तुम्ही आज म्हणत आहात की माझी संपत्ती आहे आणि ही संपत्ती मी काय करेन? माझ्यासोबत राहील. तर भगवान बुद्ध निधिखंड सूत्रामध्ये म्हणतात की तुमची संपत्ती एखाद्या आगीमध्ये जळून खाक होईल. होती का नाही? आग लागल्यानंतर घराला अचानक गॅसचा स्फोट झाला, किंवा एखादा नदीला पूर आला तर त्या पुरामध्ये सुद्धा तुमची संपत्ती वाहून जाते का नाही? जाते का नाही? मध्ये पूर आला होता, कित्येक लोकांचे घर वगैरे पाण्यात वाहून गेले, संपत्ती सुद्धा गेली. किंवा कित्येक नोटा जमिनीमध्ये पुरल्या जातात पण त्या लोकांना सापडत नाही. जुन्या काळातील लोक माठामध्ये भरून ठेवायचे, किंवा त्यांची संपत्ती, पूर्वी बँक नसायच्या, पैसा साठवायचं म्हटलं तर त्यांना काय करावं लागेल? एका मडक्यामध्ये सोन्याचे नाणे बनवून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये पुरावं लागेल. आणि ज्यावेळेस ते वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांची याददाश्त कमजोर पडते, आणि याददाश्त कमजोर पडल्यानंतर त्यांना माहीत नाही की मी संपत्ती कुठं. मग ते आपल्या मुलाबाळांना काय करायचे? संपत्ती सांगू शकत नव्हते. म्हणजे आपण इतकी संपत्ती आपण कमवतो, आपल्या सोबत येते का? मग आपल्या सोबत काय येते? पुण्य कर्म येते. पुण्यम खेतम लोक साती. पुण्याचं क्षेत्र कोण आहे? पुण्याची शेती कोण आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की पुण्याची शेती ही भिक्खू संघ आहे. की जितकं तुम्ही या भिक्षू लोकांकडे पाहाल, आज या दादांनी म्हटलं बौद्ध धर्म कुणामुळे सुरक्षित आहे? भिक्षूंमुळेच आहे. आज सुद्धा भिक्षू प्रचार करतात का नाही? जर या देशामध्ये एक ही भंतीजी बनून सगळे चिवर काढू द्या, सगळे ग्रस्ती बनू द्या, बौद्ध धर्म वाढेल का? कारण बौद्ध धर्म वाढण्यासाठी सुद्धा काय आहे? संघ आहे, म्हणून बौद्ध धर्म आहे. जर संघच नसेल तर बौद्ध धर्म असेल का?
नाही, आज तुम्ही सुद्धा आम्हाला वंदन करता. कशामुळं? कारण आमच्या अंगावर अरहंताचं ध्वज आहे. हे जर नसलं असेल तर तुम्ही आम्हाला वंदन केलं असताल का? हे प्रतीक त्यागाचं आहे आणि हे त्यागाचं प्रतीक जो जो धारण करतो तो लोकांच्या कल्याणासाठी झटतच राहतो, लोकांना धम्म सांगतच राहतो. सांगतात का नाही? आज तुम्हाला इथे 5 भिक्षू भेटले आणि हे 5 भिक्षू सुद्धा काय आहे, तुम्हाला धम्मदान देण्याचं काम करतात आणि तुम्ही ते धम्मदान घेता का नाही हे तुमच्या हातात आहे. आमचं काम काय? तुम्हाला फक्त सांगणं आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झालं तर आमचा काय त्यात लाभ आहे का? तुम्ही वाईट काम कर्म करू लागले त्याच्यात आमचा काही तोटा आहे का? कारण तुम्ही वाईट कर्म केले तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार आहे. चांगलं कर्म केले तर त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे, आम्हाला काय होणार आहे का? पण भगवान बुद्ध म्हणतात की चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. तुम्ही लोकावर अनुकंपा करा भिक्षूंनो. कशासाठी? की त्यांना सुद्धा निब्बाणाचा मार्ग सापडला पाहिजे आणि निब्बाणाचा मार्ग सापडण्यासाठी तुम्हाला काय असतं?